नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांसाठी शुभ प्रभात. मी आहे प्राध्यापक गणपत उगडे. चला तर मित्रांनो, आज आपण पाहत आहोत अलंकारिक शब्द. यापूर्वी आपण काय अभ्यास केला रे? समानार्थी शब्द, त्यानंतर विरुद्धार्थी शब्द. पण आजचा आपला विषय आहे अलंकारिक शब्द. आता तुम्हाला माहीत पाहिजे अलंकारिक शब्द म्हणजे काय. तर भाषेचं सौंदर्य किंवा भाषेचं वैभव वाढविणारे जे काही शब्द आहे, भाषेच्या सौंदर्यात भर घालणारे जे काही शब्द आहेत, त्या शब्दांना अलंकारिक शब्द असे म्हणतात. पहा, आता या अलंकारिक शब्दांचा जर विचार केला तर तुमच्या आमची जी काही बोलीभाषा आहे, त्या बोलीभाषेमध्ये सर्रास असे काही शब्द वापरले जातात. आता कोणते शब्द वापरले जातात? उदाहरणार्थ मी पहिला शब्द वापरला सध्या. काय? सध्या इराण, इराक, इस्राईल वगैरे हे देश माहीत आहे. आणि मग इस्राईल आणि इराक या देशावर सध्या गंडांतर आलं आहे. काय आलेलं आहे रे? गंडांतर. आता गंडांतर म्हणजे काय? तर गंडांतर या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत पाहिजे. नेमकं गंडांतर आलं म्हणजे काय? तर गंडांतर आलं याचा अर्थ भीतीदायक संकट. काय आलं रे? भीतीदायक संकट. भीतीदायक संकट याचा अर्थ युद्धाला सुरुवात झाल्यानंतर जर त्याच्यामध्ये विविध प्रकारचे शस्त्र अस्त्र वापरले तर विनाशकाली विपरीत बुद्धी होऊ शकते, किंबहुना मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी तर होईलच, परंतु त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना आपल्या प्राणाला देखील मुकावं लागेल. आणि म्हणून सध्या दोन देशांमध्ये जर युद्ध सुरू झालं तर दोन्ही देशांवरती काय असतं? गंडांतर असतं. गंडांतर याचा अर्थ होतो भीतीदायक संकट. भीतीदायक संकट याला काय म्हणायचं रे? गंडांतर. अशा प्रकारचे हे शब्द वापरले जातात. गंडांतर लक्षात येतं ना. मी जर दुसरा शब्द वापरला, दुसरा शब्द आहे, दुसरा शब्द समजा मी म्हटलं मला सारी त्यांची अंडी पिल्ली माहीत आहे. अंडी पिल्ली. आता अंडी पिल्ली याचा अर्थ इथं पहा अंडी पिल्ली शब्द वापरलेला आहे. अंडी पिल्ली. आता तुम्हाला माहीत पाहिजे अंडी पिल्ली म्हणजे काय. आता समजा काय चीन आहे. आता चीनची अंडी पिल्ली अमेरिकेला माहीत आहे, बरोबर. किंबहुना एखादा पक्ष आहे, त्या पक्षाची अंडी पिल्ली दुसऱ्या पक्षाला माहीत असतात. अंडी पिल्ली याचा अर्थ गुप्त गोष्टी. काय आहे रे? गुप्त गोष्टी. याला म्हणायचं अंडी पिल्ली, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा शब्द, तिसरा शब्द जर वापरला तर तो आहे घोरपड. आता घोरपड म्हटल्यानंतर ती बाई लई घोरपड आहे, तो माणूस लई घोरपड आहे. घोरपड याचा अर्थ चिकाटी, चिकाटी धरणारा, चिकाटी धरणारा किंवा चिकाटी धरणारी. जी कोणी धरणारी जी कोणी व्यक्ती असते तिला घोरपड म्हटलं जातं. एखादा माणूस संसारिक प्रापंचिक असतो किंवा तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही चिकाटी धरून परीक्षा पास होता, कारण त्याच्यामध्ये सातत्य वगैरे असतं, याला म्हणायचं घोरपड, बरोबर. चौथा आहे चरपट पंजेरी. चरपट पंजेरी. आता चरपट पंजेरी याचा अर्थ काय होतो? निरर्थक बडबड करणारा. चरपट पंजेरी याचा अर्थ होतो निरर्थक, निरर्थक बडबड करणारा. बडबड, निरर्थक बडबड करणारा जो कोणी असतो त्याला काय म्हटलं जातं रे? त्याला म्हटलं जातं चरपट पंजेरी. मग पाचवा जो काय प्रकार आहे, इथं जर आपण शब्द वापरला पुतना मावशी. ती बाई लई पुतना मावशी आहे. पुतना मावशी. आता पुतना मावशी याचा अर्थ काय होतो माहीत आहे? पुतना मावशी म्हणजे दिसायला वरवर सुंदर परंतु अंतर्मनातून कपटी स्त्री. काय सांगितलं पहा. दिसायला, दिसण्यास, दिसण्यास वरवर, वरवर सुंदर, दिसण्यास वरवर सुंदर पण अंतर्मनातून कपटी स्त्री. अंतर्मनातून कशी आहे रे? कपटी स्त्री. अंतर्मनातून कपटी स्त्री. हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. नीट बारकाईने विचार करा मी काय सांगतोय, नीट पहा. गंडांतर भीतीदायक संकट, अंडी पिल्ली गुप्त गोष्टी, घोरपट चिकाटी धरणारा किंवा धरणारी,
चरपट पंजरी, निरर्थक बडबड करणारा. पुतना मावशी, दिसण्यास वरवर सुंदर, अंतर्मनातून कपटेश्री. येतंय लक्षात? ओके. त्यानंतर पाहून घ्या, त्यानंतर आपल्याला पुढच्या भागाचा विचार करायचा आहे. झालं. त्याच्यानंतर 6वा आहे. 6व्या आकड्याचा जर विचार केला तर 6वा आहे अकलेचा कांदा. अकलेचा कांदा. अकलेचा कांदा म्हटल्यानंतर अकलेचा कांदा याचा अर्थ काय रे? मूर्ख मनुष्य. कसा मनुष्य रे? मूर्ख मनुष्य. अकलेचा कांदा मूर्ख मनुष्य. बरोबर. त्याच्यानंतर अक्षर शत्रू. 7वा आहे अक्षर शत्रू. अक्षर शत्रू. आता अक्षर शत्रू याचा अर्थ अडाणी. अडाणी, निरक्षर मनुष्य. अडाणी कसा रे? निरक्षर मनुष्य. याला म्हणायचं अक्षर शत्रू. अकबरी प्रथा. 8वा आहे अकबरी प्रथा. अकबरी प्रथा याचा अर्थ चांगली प्रथा. चांगली प्रथा. चांगली प्रथा म्हणजे कसं रे? जसं गुढीपाडव्याला घरावरती गुढ्या उभारतात, बरोबर. दीपावली दसऱ्याला सर्व जण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये गुण्या गोविंदाने नांदतात, बरोबर. याला म्हणायचं अकबरी प्रथा. तिचा बाप आग्या वेताळ आहे. आग्या वेताळ. आग्या वेताळ याचा अर्थ अतिशय रागीट स्वभावाचा मनुष्य. अतिशय रागीट स्वभावाचा मनुष्य. रागीट स्वभाव. स्वभाव मनुष्य. अतिशय रागीट स्वभावाचा मनुष्य. त्याला काय म्हणायचं रे? तिचा बाप आग्या वेताळ आहे. आग्या वेताळ अतिशय रागीट स्वभावाचा, बरोबर. पुढे जर आपण पाहिलं तर अहर्निश. आता अहिर्निश याचा अर्थ काय होतो? अहिर्निश पहा बरं का. अह म्हणजे दिवस, अहिर्निश. अहिर्निश याचा अर्थ होतो रात्रंदिवस. अहिर्निश म्हणजे काय रे? रात्रंदिवस. याला म्हटलं जातं अहिर्निश. ठीक आहे. पुढे जर आपण पाहिलं तर इडापिडा. आता इडापिडा टळस बळीचं राज्य ये हो. इडापिडा. आता इडापिडा म्हटल्यानंतर इडापिडा म्हणजे सर्व प्रकारची दुःखे किंवा संकटे. सर्व प्रकारची दुःख किंवा संकटे याला म्हणायचं इडापिडा. सर्व प्रकारची दुःखे किंवा संकटे याला काय म्हटलं जातं रे? इडापिडा. त्याच्यानंतर उंटावरचा शहाणा, मूर्खपणाचा सल्ला देणारा. उंटावरचा शहाणा. उंटावरचा शहाणा याचा अर्थ मूर्खपणाचा. उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा. मूर्खपणाचा सल्ला देणारा जो कोणी असतो त्याला म्हटलं जातं उंटावरचा शहाणा, बरोबर. त्याच्यानंतर एरंडाचे गुऱ्हाळ. एरंडाचे गुऱ्हाळ. एरंडाचे गुऱ्हाळ. एरंडाचे गुऱ्हाळ याचा अर्थ काय होतो? कंटाळवाणी बडबड. कंटाळवाणी बडबड. एरंडाचे गुऱ्हाळ याचा अर्थ होतो कंटाळवाणी बडबड. कंटाळवाणी बडबड. बडबड याला म्हटलं जातं एरंडाचे गुऱ्हाळ. ठीक आहे. 13 झाल्यानंतर नीट लक्षात ठेवा. इथं पहा. अकलेचा कांदा, मूर्ख मनुष्य, अक्षर शत्रू, अडाणी निरक्षर मनुष्य, अकबरी प्रथा, चांगली प्रथा, आग्या वेताळ, अतिशय रागीट स्वभावाचा मनुष्य, अहिर्निशी रात्रंदिवस, इडापिडा, सर्व प्रकारची दुःख किंवा संकटे, उंटावरचा शहाणा, मूर्खपणाचा सल्ला देणारा,
एरंडाचे गुऱ्हाळ कंटाळवाणी बडबड. ओके, पुढे 13 नंतर आहे 14. 14व्याचा जर विचार वगैरे केला तर 14वा आहे कर्णाचा अवतार. कर्णाचा अवतार. आता कर्णाचा अवतार याचा अर्थ उदार मनुष्य. उदार मनुष्य. कर्णाचा अवतार याचा अर्थ काय होतो रे? उदार मनुष्य. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. पुढे कपिलाष्टीचा योग किंवा यालाच काय म्हणायचं 15वा परीक्षेला विचारलं जाईल पर्वणी. पर्वणी याचा अर्थ अतिशय दुर्मिळ संधी. अतिशय दुर्मिळ दुर्मिळ संधी. अतिशय दुर्मिळ संधी. आता कुंभमेळा नाशिकला भरतोय 12 वर्षांनी 5 अंघोळी असतात. याला अतिशय दुर्मिळ संधी म्हटलं जातं. बरोबर. नंतर काळ्या दगडावरची रेघ. काय रे 16वा? काळ्या दगडावरची रेघ. दगडावरची रेघ. आता काळ्या दगडावरची रेघ म्हटल्यानंतर काय होईल रे? कधीही कधीही खोटे. कधीही खोटे न ठरणारे. कधीही खोटे न ठरणारे. याला म्हटलं जातं काळ्या दगडावरची रेघ. लक्षात येतं ना? कधीही खोटे न ठरणारे. खेटराची पूजा. अपशब्दाने खरडपट्टी करणे. 17वा आहे खेटराची पूजा. थांबा येऊ द्या त्याला, मी त्याची चांगली खेटराने पूजा करते. खेटराची पूजा. आता खेटराची पूजा याचा अर्थ काय होतो रे? खेटराची पूजा म्हणजे अपशब्दाने 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 खरडपट्टी करणे. अपशब्दाने खरडपट्टी करणे. याला म्हणायचं काय म्हणायचं? खेटराची पूजा. खडाजंगी. त्या दोघांची चांगलीच खडाजंगी झाली. खडाजंगी. खडाजंगी. आता खडाजंगी याचा अर्थ काय होतो? कडाक्याचे भांडण. कडाक्याचे भांडण. खडाजंगी झाली याचा अर्थ काय झालं रे? कडाक्याचे कडाक्याचे भांडण झाले. त्यांच्यामध्ये भांडण. खडाजंगी झाली. कडाक्याचे भांडण झाले. खोगीर भरती. काय आहे 19? खोगीर भरती. खोगीर भरती याचा अर्थ निरुपयोगी लोकांचा भरणा. निरुपयोगी जे कामाचे नाही असे निरुपयोगी लोकांचा जो काही भरणा आहे. निरुपयोगी लोकांचा भरणा. निरुपयोगी लोकांचा भरणा. याला म्हणायचं काय म्हणायचं रे? खोगीर भरती. ती काय खोगीर भरती? मला थोडं त्यांच्यामध्ये गडबड गुंडा दिसतोय. गडबड गुंडा. आता व्हॉट इज मिनिंग बाय गडबड गुंडा? घोटाळा घोटाळा घोटाळा. गडबड गुंडा याचा अर्थ घोटाळा. काय आहे रे? घोटाळा दिसतोय. मग आता हे जे काही शब्द आहे या शब्दांमध्ये तुम्हाला लक्षात घ्या. इकडे पहा माझ्याकडे. कर्णाचा अवतार उदार मनुष्य. पर्वणी अतिशय दुर्मिळ संधी. काळ्या दगडावरची रेघ कधीही खोटे न ठरणारे. खेटराची पूजा अपशब्दाने खरडपट्टी करणे. खडाजंगी कडाक्याचे भांडण. खोगीर भरती निरुपयोगी लोकांचा भरणा. गडबड गुंडा घोटाळा. गडबड गुंडा याचा अर्थ काय होतं रे? घोटाळा. बरोबर. ठीक आहे. 20. त्यानंतर 21 आहे. 21 मध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्या दोघांमध्ये काहीतरी गौड बंगाल आहे. गौड बंगाल. गौड बंगाल. त्या दोघांचं काहीतरी गौड बंगाल चाललंय. गौड बंगाल. आता व्हॉट इज मिनिंग बाय गौड बंगाल? गौड बंगाल याचा अर्थ चमत्कारिक. चमत्कारिक गूढ गोष्टी. चमत्कारिक गूढ. गूढ म्हणजे दुसऱ्याला न उकलणाऱ्या गूढ गोष्टी.
चमत्कारिक गूढ गोष्टी याला म्हणायचं गौड बंगाल. चौकोनी चिरा व्यवहार चातुर्य मनुष्य. चौकोनी चिरा याला म्हणायचं व्यवहार चातुर्य. व्यवहार चातुर्य मनुष्य याला म्हणायचं चौकोनी चिरा. बरोबर. 36चा आकडा लय लय वाकडा. 36 36चा आकडा. आता 36चा आकडा आहे त्या दोघांचा. 36चा आकडा. 36चा आकडा म्हणजे शत्रुत्व. काय आहे रे? 36चा आकडा याचा अर्थ आहे शत्रुत्व. त्या दोघांचं काय आहे? शत्रुत्व आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं जावयाचा बेटा निरुपयोगी अपत्य. जावयाचा बेटा निरुपयोगी. उपयोग नसलेला अपत्य. कोणत्याही प्रकारचं कामामध्ये मदत न करणारा अपत्य. झारशाही. झारशाही याचा अर्थ हुकुमशाही अंमल. झारशाही हुकुमशाही अंमल याला म्हणायचं झारशाही. हुकुमशाही अंमल. लक्षात ठेवा. पुढे तुकाराम बुवा. तुकाराम बुवा. तुकाराम बुवा याचा अर्थ काय होतो? तुकाराम बुवा भाविक पण भाबडा मनुष्य. भाविक भाबडा भोळा. भाबडा भोळा मनुष्य. भोळा माणूस याला काय म्हणायचं? तुकाराम बुवा. ठीक आहे. त्रिशंकू अवस्था अनिश्चित अवस्था. काय आहे रे? त्रिशंकू. त्रिशंकू अवस्था. आता त्रिशंकू अवस्था याचा अर्थ काय होतो? अनिश्चित अवस्था. त्यांचं सरकार त्रिशंकू आहे. अनिश्चित अवस्था हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहा आता. ठेवा लक्षात. पहा काय काय लिहिलं ते. इथं पहा. गौड बंगाल चमत्कारिक गोष्टी. चौकोनी चिरा व्यवहार चातुर्य मनुष्य. 36चा आकडा शत्रुत्व. जावयाचा बेटा निरुपयोगी अपत्य. झारशाही हुकुमशाही अंमल. तुकाराम बुवा भाविक भाबडा भोळा मनुष्य. त्रिशंकू अवस्था अनिश्चितपणाची अवस्था. ठीक आहे. नवकोट नारायण. चला पुढे. 27 नंतर 28. 28 काय आहे रे? नवकोट नारायण. नवकोट नारायण म्हणजे गर्भ श्रीमंत मनुष्य. खूप श्रीमंत. काय उत्तर आहे? खूप श्रीमंत. त्याला म्हणायचं नवकोट नारायण खूप श्रीमंत. परसातील भाजी सहजगत्या उपलब्ध होणारी गोष्ट. परसातली भाजी सहजगत्या सहजरित्या उपलब्ध होणारी गोष्ट. उपलब्ध होणारी गोष्ट. सहजगत्या उपलब्ध होणारी गोष्ट याला म्हणायचं परसातली भाजी. बरोबर. बोंबल्या गणेश. बोंबल्या गणेश याचा अर्थ होतो नेहमी
अमंगळ बोलणारा, अमंगळ बोलणारा याला म्हणायचं बोंबल्या गणेश. नेहमी अमंगळ बोलणारा. बाजीराव चैनी मनुष्य, बाजीराव, बाजीराव कोणाला म्हणायचं रे? चैनी मनुष्य, त्याला म्हटलं जातं बाजीराव. बिरबल, बिरबल चतुर धोरणी मनुष्य, चतुर धोरणी मनुष्य, त्याला म्हटलं जातं बिरबल. बोके संन्यासी ढोंगी मनुष्य, बोके संन्यासी, बोके संन्यासी ढोंगी मनुष्य, ढोंगी मनुष्य, त्याला म्हणायचं बोके संन्यासी. हा ढोंगी मनुष्य आहे. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे काय रे? रामबाण, रामबाण औषध, रामबाण, रामबाण, रामबाण याचा अर्थ अचूक गुणकारी, अचूक गुणकारी, याला म्हणायचं रामबाण, अचूक गुणकारी. हरिश्चंद्र, हरिश्चंद्र म्हणजे सत्यवचनी मनुष्य, हरिश्चंद्र. हरिश्चंद्राचा अवतार हरिश्चंद्र म्हणजे सत्यवचनी मनुष्य, सत्यवचनी मनुष्य. आता लक्षात ठेवा, इकडे पहा मी काय लिहिलं ते. इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लक्षात ठेवत असताना इथं पहा काय लिहिलं ते. इथं नवकोट नारायण खूप श्रीमंत, परसातली भाजी सहजगत्या उपलब्ध होणारी गोष्ट, बोंबल्या गणेश नेहमी अमंगळ बोलणारा, बाजीराव चैनी मनुष्य, बिरबल चतुर मनुष्य, बोके संन्यासी ढोंगी मनुष्य, रामबाण अचूक गुणकारी, हरिश्चंद्र सत्यवचनी मनुष्य. मग मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी नीट बारकाईने जर विचार वगैरे केला तर इथं पहा आपण पाहिले अलंकारिक शब्द. गंडांतर, अंडीपिल्ली, घोरपट, चरपट पंजेरी, पुतना मावशी, कर्णाचा अवतार, पर्वणी, काळ्या दगडावरची रेख, खेटराची पूजा, खडा जंगी, खुगीर भरती, गडबड गुंडा, गौड बंगाल, चौकोनी चेहरा, छत्तीसचा आकडा, जावयाचा बेटा, झाडशाही, तुकारामबाबा, त्रिशंकू, नवकोट नारायण, परसातली भाजी, बोंबल्या गणेश, बाजीराव, बिरबल, बोके संन्यासी, रामबाण आणि हरिश्चंद्र. तर अशा पद्धतीने हे जे काही शब्द प्रकार होते या शब्द प्रकाराला अलंकारिक शब्द म्हटले जातात. मग मित्रांनो, हे अलंकारिक शब्द वारंवार पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला परीक्षेला दिलं जाईल काय? गंडांतर. खाली 4 पर्याय दिले जातील. तुम्हाला आठवलं पाहिजे भीतीदायक संकट. हरिश्चंद्र म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे उदार मनुष्य. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी अलंकारिक शब्दांचा अभ्यास केला. पुन्हा भेटूया पुढील भागामध्ये नवीन शब्द प्रकार घेऊन. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार, हॅपी थॉट्स, टेक केअर, थँक्यू.